शत्रू नडले लढले त्या स्वराज्यासाठी, शत्रू नडले लढले त्या स्वराज्यासाठी, धन्य झाले त्या युग पुरुषाने माझे महाराष्ट्राची माती. तलवारीचा आवाज गुंजत होता आठवणीत उभा सह्याद्री, तलवारीचा आवाज गुंजत होता आठवणीत उभा सह्याद्री. शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजशिव छत्रपती, राजशिव छत्रपती. जर आज शिवाजी महाराज जिवंत असते तर ते आपल्याकडे बघून अभिमानाने हसले असते की नाराज झाले असते. आपण त्यांच्या नावाने घोषणा देतो पण त्यांच्या विचारानुसार जगतोय का? म्हणूनच आज इतिहास सांगायचा नाही तर आज प्रत्येकाच्या मनातला शिवबा जागा करायचा आहे. आजच्या भारताला पुन्हा एक शिवबा हवा. आज मोबाईल आहे, इंटरनेट आहे, तंत्रज्ञान आहे, पण एक प्रश्न आहे, आपल्यात ती जिद्द आहे का जी 16 वर्षाच्या शिवबाच्या छातीत पेटली होती? शिवराय म्हणजे काय? नमस्कार मित्रांनो, कशा आहात? तुम्हाला सर्वप्रथम शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपण आज चाललोय वेडूर इथे शिवजयंती करायला. चला, तुम्हाला आपल्या उशीर झाला खूप. मित्रांनो, मी आलो आहे आज सुरत येथील वेडूर ह्या ठिकाणी. मित्रांनो, आपण खूप उशीर झाला, आपल्याला पार्टी नाही बघायला भेटली. 5:30 वाजता आपण इथं भेटलो, 5:45. आता जाऊया आपण तिथे प्रोग्राम आहे, तर तिथे जाऊया आपण. आपल्यासोबत आता आहे शैला दादा. हाय हाय. मित्रांनो, तिकडे जाऊया आपण आणि पुढचा कार्यक्रम तिकडे बघूया. चला मित्रांनो, या कार्यक्रमासाठी खास शैलेश दादाने आपल्याला इथे बोलवलं होतं. शैलेश कट्टे खूप जवळचा मित्र आहे माझा, म्हणजे मोठा दादासारखा आहे. त्याने इकडे खास या कार्यक्रमासाठी मला बोलवला होता. त्याच्या आग्रहाखातीर मी इकडे आलो. मित्रांनो, शिवजयंती तर आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप होते आणि आपण खूप बघतोही. पण गुजरातसारख्या राज्यामध्ये शिवजयंती पाहणं म्हणजे एक स्वर्गच. कारण की शिवजयंती करणं ही काय साधी सोपी गोष्ट नाही मित्रांनो. हे आयोजन, हे नियोजन आणि खूप अशी गर्दी, या सर्वांना मॅनेज करणे ही काय साधी गोष्ट नाही. इकडे आपले डीजेवाले दादा होते आणि आयोजकांनी खूप असं छान असं आयोजन केलं होते. मला खूप आवडले. तुम्हाला कसे वाटले प्लीज नक्की मग कमेंटमध्ये मला सांगा. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. त्यासाठी आपण शिवजयंती बनवतो आणि स्वराज्याचा राजा हा जन्मला होता. मित्रांनो, आज इथे लहान मुलाचे डान्स हे सर्व बसवण्यात आलेले आहे. खूप छान असं नियोजन केलेलं आहे. आणि आपल्या महाराजांची प्रतिमा मित्रांनो, हळूहळू अशी पब्लिक जमत जात होती आणि मला खूप अशी मजा येत होती. कारण का शिवजयंती सुरतमध्ये आणि एवढी पब्लिक मी फर्स्ट टाईम अशी पब्लिक बघत होतो, ती पण सुरतमध्ये. आस्ते आस्ते खूप पब्लिक येत होती.
शिवाजी महाराज जिवंत असते तर ते आपल्याकडे बघून अभिमानाने हसले असते की नाराज झाले असते. आपण त्यांच्या नावाने घोषणा देतो पण त्यांच्या विचारानुसार जगतोय का? म्हणूनच आज इतिहास सांगायचा नाही तर आज प्रत्येकाच्या मनातला शिवबा जागा करायचा आहे. आजच्या भारताला पुन्हा एक शिवबा हवा. आज मोबाईल आहे, इंटरनेट आहे, तंत्रज्ञान आहे, पण एक प्रश्न आहे, आपल्यात ती जिद्द आहे का जी 16 वर्षाच्या शिवबाच्या छातीत पेटली होती? शिवराय म्हणजे काय? शिवाजी महाराज म्हणजे फक्त एक राजा नव्हते, ते एक ज्वालामुखी होते. 16 वर्षाचा तरुण म्हणतो मला स्वराज्य हवं आहे आणि आज 25 वर्षाचा तरुण म्हणतो माझ्याकडून काही होणार नाही. हेच फरक आहे आपल्यात आणि शिवरायात. शिवाजी स्वराज्यावर हल्ले, आग्रहातून सुटका, पण त्यांनी हार मानली का? नाही ना, कारण त्यांना माहिती होतं संकट म्हणजे शेवट नाही, ती सुरुवात असते. शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्री म्हणजे आई होती. आज समाजात अन्याय होतो, पण जर प्रत्येक तरुणाने शिवरायांसारखी नजर ठेवली तर देश बदलायला वेळ लागणार नाही. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथेच राष्ट्र महान आहे. आज एक छोटी मुलगी सुद्धा भारतात या देशात सुरक्षित नाही. खरंच गरज आहे शिवरायांच्या विचारांची. शिवराय हिंदू राजा होते पण त्यांनी कधीही इतर धर्माचा अपमान केला नाही. त्यांच्या सैन्यात सर्व धर्माचे मावळे होते. आता आपण छोट्या गोष्टीवरून भांडतो, पण शिवरायांनी शिकवलं धर्म वेगळे असू शकतात पण राष्ट्र एकच. कुठं बोलायचं राजे नसतरी आज मध्ये बसलेले होते त्यावेळेस त्या मावळ्याने सांगितलं, म्हटलं महाराज आम्ही तुमच्यासाठी फार मोठा नगराडा घेऊन आलेलो आहे. काय आता तुम्ही मला सांगा, त्या मराठा मावळ्याने ती पेठी महाराजांसमोर ठेवली न उघडली आणि त्याच्यातून त्या औरंगजेबची सून नूरजहा त्याच्यातून निघाल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. त्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि त्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांना त्या नूरजहाने वंदन केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी उद्गार काढले, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो, वदले छत्रपती शिवाजी महाराज की, आई भवानी माते की. सो मित्रांनो, आपली आता शूटिंग चालू आहे. तिकडे त्यांचं मीटअप चालू आहे, चॅनलवाले आलेत तर तिकडे त्यांची शूटिंग घेत आहेत, त्यांचं भाषण घेत आहेत. तर तोपर्यंत बोललो बसूया, काय दमलो होतो उभं राहून. तर बघूया. आणि खूप असं छान असं आपलं हे चाललं आहे. छान प्रकारे अशी शिवजयंती साजरा होते आपल्या विरामनगरमध्ये आणि पुढचं आपण बघूया. धन्यवाद. माल घालून रायतेला सोन्याचा दिवस दाखवणारे पिता पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. कोण म्हणतं मुघलांनी 72 वर्ष राज्य केलं, कोण म्हणतं इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. अरे त्यांना जाऊन सांगा, माझा राजा फक्त 50 वर्ष जगला होता आणि 350 वर्षांपासून आजपर्यंत त्यांचंच राज्य आहे. 50 वर्षाचं आयुष्य होतं महाराजांचं आणि 50 वर्षाच्या आयुष्यात असा एकही प्रसंग
આજે જન્મજયંતિ અમારા સાંગલીની આખી ટીમ અને શિવજી ઉપરથી શિવજીના ભક્ત એટલે શિવા. मित्रांनो इथून पुढे सर्व सत्कार समारंभ चालू आहेत तर आपण बघूया पुढे चला. शत्रूज नडले नडले त्या स्वराज्यासाठी, शत्रूज नडले नडले त्या स्वराज्यासाठी, धन्य झाले त्या युग पुरुषाने माझे महाराष्ट्राची माती. तलवारीचा आवाज गुंजत होता आठवणीत उभा सह्याद्री, तलवारीचा आवाज गुंजत होता आठवणीत उभा सह्याद्री. शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजे शिवछत्रपती, राजे शिवछत्रपती. नमस्कार मंडळी, मी सुशांत. आपण आलो विरामनगरमध्ये वेरूळ ठिकाणी आणि ही आज आहे शिवजयंती आणि जयंतीनिमित्त विरामनगरमध्ये दरवर्षी हा सोहळा होतो. तर त्या सोहळ्याबद्दल दादांना आपण 2 शब्द विचारूया. दादा, कसं काय आपल्या सोहळ्याबद्दल कसं नियोजन आणि किती वर्षापासून आपला सोहळा चालू आहे? नमस्कार. सर्वप्रथम मी तुमच्या या यूट्यूब चॅनलचा अभिनंदन आणि आभार मानतो की तुम्ही इतका मोठा कार्यक्रम आज इथे उपस्थित राहून पार पाडलात आणि तुमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आज संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आलेली आहे. ही मी सर्वप्रथम सर्वांना विनंती करेल, तुमच्या यूट्यूब चॅनल जे कोण सदस्य असेल सर्वांना, की तुम्ही सर्वप्रथम सुरुवातपासून अगदी शेवटपर्यंत कार्यक्रम पहा. अभिमान वाटेल तुम्हाला की आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज आम्ही सुरतमध्ये गुजरातसारख्या ठिकाणी येऊन आपल्या महाराजांचे नाव, महाराजांचे विचार, त्यांचे संस्कार सगळ्यांपर्यंत पोहोचावेत, अगदी कानाकोपऱ्यापर्यंत महाराज आपले पोहोचावेत, यासाठी आम्ही हा नित्य नियमित दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम इथे आयोजित करतो. लहान मुले असू द्यात, लहान थोर, महिला पुरुष, अगदी एकजुटीने एकमताने सगळे मनापासून इथे प्रयत्न करून मेहनत घेऊन हा कार्यक्रम अगदी सुरतमध्ये 1 नंबरचा म्हणून आम्ही इथे करून दाखवतो. याचा आम्हाला अभिमान वाटतो. गेली 5 वर्षापासून आम्ही हे कार्यक्रम करतोय. अवघ्या 5 वर्षामध्ये
इतक्या मोठ्या आपण एक मराठी माणूस काय असतो हे आम्ही सुरतमध्ये दाखवून दिलेले आहे. ही आमची सर्वांची एकता आपण सर्वांनी यूट्यूब चॅनलला बघितले असेल, त्याबद्दल आम्ही सर्वांना धन्यवाद मानतो. भटकंती वीज सुशांत या यूट्यूब चॅनलचे परत आभार मानतो आणि या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा, कारण त्यांनी आपला एक मराठी माणूस पुढे जावा, महाराजांचे विचार पुढे जावा, त्यासाठी ते आज खूप मेहनत घेतली. धन्यवाद. धन्यवाद. सो मित्रांनो, फायनली अशा प्रकारे कार्यक्रम संपलेला आहे आणि आशा करतो तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, नक्की विसरू नका. धन्यवाद. भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.